आज ना अस्तरच्या ब्लाऊजचा पाठीमागील पार्ट कशा पद्धतीने रेडी करायचा तर थोडक्यात माहिती सांगते। तर बघा, सर्वात आधी जसा गळा आहे तशा पद्धतीने मार्किंग करून घ्या आणि कटिंग करा। अस्तरवरती आधी कटिंग करायची। तर अस्तरवरती मी हा गळा कटिंग केलेला आहे। यानंतर मेन फॅब्रिक घेतलं, ते बरोबर ठेवलं, त्यावरती अस्तर अशा पद्धतीने उलट ठेवून घ्यायचं आणि टिप टाकायची। गळ्याला सर्व बाजूंनी 1/2 इंचाची शिलाई मार्जिन सोडायची आणि गोलमध्ये जसा गळा आहे तशा पद्धतीने, जर नवीन असाल तर तुम्ही इथे पिन लावलं तरी सुद्धा चालतंय, आणि टीप टाकून अशा पद्धतीने जो मेन फॅब्रिकचा गळा आहे तर तो कट करून टाकायचा। छोटे छोटे कट्स द्यायचे आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक याच्या मधोमध्ये एक दाबटीप टाकून घ्यायची। अशा पद्धतीने दाबटीप टाकायची। दाबटीप ही अस्तरच्या बाजूने येऊ द्यायची आणि परत फोल्ड करायचं। गळा व्यवस्थित फोल्ड करून परत एक फिनिशिंगमध्ये गळ्याला टीप टाकून घ्यायची। अशा पद्धतीने गळा तर हा बरोबर आपला रेडी झाला। यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे तर ते जोडून घ्यायचं। सर्व बाजूंनी व्यवस्थित असं जोडून घेतल्याच्या नंतर जे एक्स्ट्राचं जे अर्धा इंच आपण मेन फॅब्रिकचं शिलाई मार्जिन सोडलेलं असतं ते कट करून टाका। मध्यातून टक्स पॉईंट घ्या। मध्यातून मी 4.5 आणि उंचीमध्ये 5 इंच असा टक्स घेतलेला आहे। ब्लाऊजच्या उंचीनुसार टक्स पॉईंट हे ठरला जातो। तर अशा पद्धतीने दोन्ही साईडचे टक्स घेतले। टक्स टाकल्याच्या नंतर ब्लाऊजचा खालील पार्ट जो आहे तर तो थोडाफार खालीवरी होतो, तर एक लेवलमध्ये करून कटिंग करून घ्यायची आणि लगेचच 1-1.5 इंचाची पट्टी एका साईडने फोल्ड करून घेतलेली आहे आणि जिथे आपण टक्स टाकलेला आहे तर तिथे ह्या पट्टीची एक छोटीशी प्लेट घ्यायची आणि अशा पद्धतीने खालच्या साईडला पट्टी जोडून घ्यायची। लगेचच ह्या पट्टीवरती दाबटीप टाकून घ्यायची। दाबटीप टाकल्याच्या नंतर आतल्या साईडला याला फक्त आपण फोल्ड करून घ्यायचं आणि यानंतर पूर्ण ब्लाऊज रेडी झाला ना, मग याला हात शिलाई करून घ्यायची आणि अशा पद्धतीने पाठीमागील गळा हा आपला रेडी झालेला आहे। तर थोडक्यात माहिती व्हिडिओची तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चलो बाय, टेक केअर।